नमस्कार मित्रांनो, आपण बनवणार आहे सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट। त्यामध्ये आपण घेणार आहे पोहे धुवून चांगले घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपण एक कढई घेणार आहे। थोडीशी गरम झाल्यानंतर कढई त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये तेल घ्यायचे आहे। तेल कमी प्रमाणात घ्यायचे आहे, कारण त्याचे काय जास्त तेल खाल्ल्याने आपल्याला कोलेस्ट्रॉल होण्याचा धोका असतो किंवा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरामध्ये वाढते। त्यानंतर आपण शेंगदाणे घेणार आहे। शेंगदाणे तळून घेणार आहेत। शेंगदाणे तळून घेतल्यामुळे शेंगदाण्याची चव आणि शेंगदाणे कुरकुरीत लागतात, त्यामुळे आपण ते थोड्या प्रमाणात तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण तेलामध्ये जिरे टाकणार आहे आणि मोहरीसुद्धा टाकणार आहे। हे टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये हळद टाकून घेणार आहे। हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण समप्रमाणामध्ये थोडेसे तिखट टाकून घेणार आहे, तांबडे तिखट टाकून घेणार आहे। तुम्ही त्याऐवजी मिरचीसुद्धा वापरू शकता। त्याच्यानंतर आपण भिजवलेले किंवा मोड आलेले वाटाणा, हरभरे, मूग, मटकी अशा प्रकारे आपण टाकणार आहे आणि त्यानंतर आपण फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर आपण चिरून घेतलेले पदार्थ म्हणजे त्यामध्ये बीट घेतलेला आहे, मला आवडते म्हणून मी बीट घेतलेला आहे। त्याच्यानंतर बीट टाकल्यानंतर दुसरे पदार्थ आपण चिरून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आहे कांदा, गाजर अशा प्रकारे चवीनुसार तुम्ही किंवा तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटोही टाकू शकता। त्यानंतर आपण त्यामध्ये चाट मसालाही थोडासा टाकायचा आहे। फ्राय व्यवस्थित करून घेतल्यानंतर चाट मसाला टाकून झाल्यानंतर मस्तमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि आपल्या चवीनुसार वरून मीठ टाकायचे आहे। मीठ टाकल्यानंतर थोडंसं त्याला पाणी सुटण्याची शक्यता आहे, कारण की मीठ टाकून झाल्यानंतर आपण जे पोहे धुवून घेतलेले आहेत, ड्राय पोहे झालेले आहेत, ते कढईमध्ये टाकून आपण ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। मंद आचेवर